Good morning, all of you. Today we are going to about conical pendulum. Today we are going to about the conical pendulum. As name suggests, the pendulum. Pendulum means suppose a heavy bob, a point object, it may be point mass, is suspended by a weightlessness string or inextensible string. So this one is called as a pendulum. If this is moving in a vertical plane, this one is moving in a vertical plane, so that is called as a simple pendulum. It is called as a simple pendulum. म्हणजे जर आपण जर मानलं इथे एक बॉब आहे, हा बॉब, या बॉबला मास आहे आणि हा बॉब हा काय रिजिड सपोर्ट आहे, हा रिजिड सपोर्ट आणि हा स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग कसा आहे, वेटलेसनेस, याला वेट नाहीये, इनएक्सटेन्सिबल, एक्सटेंड होत नाही, ट्विस्टलेस, तो गुंडाळी घेऊ शकत नाही, हा असा स्ट्रिंग घेतला आणि ते कंप्लीट कॉम्बिनेशन म्हणलेलं आहे पेंडुलम. जर हा पेंडुलम जर वर्टिकल प्लेन मध्ये जर ऑसिलेट होत असेल याला म्हणलेलं सिंपल पेंडुलम, आणि तो जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत असेल त्याला म्हणलेलं आहे कोनिकल पेंडुलम. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय, पेंडुलम म्हणजे काय, ए बॉब, ए ऑब्जेक्ट इज सस्पेंडेड, काय घेतलं कुठलं, इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग, वेटलेसनेस, ट्विस्टलेस, असं तीन कंडिशन यामध्ये आहे. आणि ते कुठं हे केलेलं आहे, सो दॅट इज कॉल्ड एज ए हा रिजिड सपोर्ट आहे. तर आपण बघूया आता कोनिकल पेंडुलमची डायग्राम. हा कन्सिडर दिस वन इज ए स्ट्रिंग, काय रिजिड सपोर्ट, रिजिड सपोर्ट. इथे मी पेंडुलम घेतला, पेंडुलम म्हणजे काय, स्ट्रिंग घेतला आपण, तो स्ट्रिंग हा ओरिजिन पोझिशन आहे दिस आणि इज ऑसिलेट इन अ वर्टिकल सर्क्युलर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. म्हणजे याचा अर्थ काय, तो असा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मूव्ह होणार. आपण हे जरा पुसून घेऊ आणि नंतर ना इथं हा बॉब आहे मानूया आणि इथून हे जोडून घेऊ. हा सर्क्युलरचा ओ किंवा सी मानूया, इथं ओ देऊया, पॉइंट ऑफ सस्पेन्शन ओ. हा स्ट्रिंगचा लेंथ एल, एल इज लेंथ ऑफ स्ट्रिंग. मग इफ दिस बॉब इज रिव्हॉल्व हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, म्हणजे एक दोरा घेतला, दोऱ्याला काय म्हणलं, बॉब, बॉब म्हणजे गोटी, आणि तिला आहे ना असं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन फिरवलेलं आहे असं. इट इज कॉल्ड एज ए कोनिकल पेंडुलम. म्हणजे बॉब डिस्क्राइब्स हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आणि स्ट्रिंग म्हणजे हा स्ट्रिंग डिस्क्राइब्स ए कोन, म्हणजे हा कोन शेप होतो. जर असं घेतला कंप्लीट म्हणजे काय झाला, हा कोन शेप झाला. स्ट्रिंग मेक्स ए कोन शेप and bob makes a circular motion. Such a system is called as a conical pendulum. अलग लक्षात थोडक्यात म्हणजे काय, बॉब कसा फिरणार, सर्क्युलर मोशननी, आणि स्ट्रिंग कसा फिरणार, कोन शेपनी. दॅट इज कॉल्ड एज ए कोनिकल पेंडुलम. सिंपल पेंडुलम म्हणजे काय, वर्टिकल मध्ये तो ऑसिलेट होणार, तो आपण ऑसिलेशनच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. आता बघूया या ठिकाणी हा थीटा काय, थीटा इज अँगल मेड बाय स्ट्रिंग with vertical. हा स्ट्रिंग आहे, the angle made by string with vertical. मग हा सी काय, सेंटर ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल, म्हणजे मी जोडून घेतो. आर इज रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ, आर इज रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ म्हणून. हा काय बॉब आहे, या बॉबचा मास काय, स्मॉल एम आहे, एम इज मास ऑफ बॉब. आता या ठिकाणी समजा ओ आहे, हा सी आहे, हा बॉबला मी पी पॉइंट घेतला, याचा मास एम घेतलं. नाव वी नो अबाउट द वेट इज वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन ऑलवेज, काल पण बघितलेलं आहे, दॅट इज एम जी. आता टी इज, या ठिकाणी टी इज टेन्शन इन द स्ट्रिंग, टी इज टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन आहे यामध्ये. सपोज आपण जर इथे दोरा लावला इथे या ठिकाणी स्ट्रिंगला आणि इथे कुठेतरी हेवी वेट ठेवलेला असेल तर या ठिकाणी स्ट्रिंग ऍक्ट होतो. तो स्ट्रिंग कसा असतो, स्ट्रिंग टेन्शन
टेन्शन इज टी. टी इज अ टेन्शन इन द स्ट्रिंग. हे टेन्शन जर नसेल तर हा सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होणार नाही, यामध्ये टाइटनेस येणार नाही. सो दॅट इज टी इज अ टेन्शन. टेन्शन दुसरं तिसरं काय नसून फोर्स आहे. दिस इज फोर्स. हा टी आहे. आता हा थिटा घेतला तर हा एम जी खाली घेतला, असाच एम जी मी आहे ना वर्टिकल थोडा असा वर घेतो स्ट्रेट लाईनने, म्हणजे हा पण काय झाला, हा अँगल थिटा झाला. म्हणजे लास्ट टाइमचा डायग्राम बघा, हा टी झाला, हा ऍडजस्टंट साइड, हा अँगल थिटा. लास्ट टाइम इथं एन बघितलं होतं, म्हणजे इथं काय येईल एन कॉस थिटा, तसं या ठिकाणी टी कॉस थिटा येईल. आणि इथलं काय येईल, इथं जो येईल इज ऑपोजिट, म्हणजे टी साइन थिटा. टी साइन थिटा लास्ट टाइमच्या डायग्राम मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. कॉस थिटा साइन थिटा जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही काढू शकता. हा डायग्राम असा घ्या, याला ए माना, याला बी माना, याला सी माना, एकदा साइन थिटा अप्लाय करा, एकदा कॉस थिटा अप्लाय करा. हे येतंय का बघा, कॉम्पोनंट येणारच 100%. आता बघूया आपण, म्हणजे हा कॉम्पोनंट काय झाला, टी कॉस थिटा झाला. हा कुठला कॉम्पोनंट आहे, वर्टिकल कॉम्पोनंट इज अ टी कॉस थिटा. आता हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट म्हणजे काय, हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट हा टी साइन थिटा, म्हणजे हा इकडे काय येणार टी साइन थिटा. म्हणजे मी इकडे बाहेर थोडं बाहेर दाखवतो, टी साइन थिटा. म्हणजे टी साइन थिटा कुठे झालेला आहे, डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. आणि टी कॉस थिटा इज वर्टिकली अपवर्ड डिरेक्शन. एवढं जर समजलं मग बाकी सर्व सोपं आहे. बघूया आता बॅलन्सिंग काय काय होत आहे. आता ऍट पॉइंट पी हियर टू फोर्सेस आर बॅलन्स. व्हिच आर फोर्सेस, अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स. मग अपवर्ड फोर्स कुठला यामध्ये, टी कॉस थिटा. टी कॉस थिटा इज इक्वल टू एम इंटू जी. टी कॉस थिटा इज इक्वल टू एम इंटू जी. याला मानू आपण इक्वेशन नंबर 1. याला मानू आपण इक्वेशन नंबर 1. नंतर टी साइन थिटा. टी साइन थिटा इज इक्वल टू, आता टी साइन थिटा कुठे चाललेलं आहे, या साइडला डिरेक्ट होत चाललेलं आहे. सो दिस इज नथिंग, इट प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. बॉबला सर्क्युलर मोशन मूव्ह होण्यासाठी कोणाची गरज आहे, सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे. तो या ठिकाणी कोण प्रोव्हाइड करणार आहे, टी साइन थिटा प्रोव्हाइड करणार. का, टी साइन थिटा डायरेक्शन या साइडला आहे. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा एक फॉर्म्युला आहे. दुसरा काय, एम आर ओमेगा स्क्वेअर. मी या ठिकाणी काय घेतो, एम आर ओमेगा स्क्वेअर घेतो. याला मानूया आपण इक्वेशन नंबर 2. हे बाकीचं पुसून टाकतो. आता बघूया, डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. वी गेट आता टी साइन थिटा डिवाइडेड बाय टी कॉस थिटा एम आर ओमेगा स्क्वेअर होल डिवाइडेड बाय एम जी. टी टी गेट कैंसल, एम 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 गेट कैंसल. साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन ऑफ थिटा. हे बेसिक सर्वांनी एकदा लिहून काढा घरी व्यवस्थित. आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. आता आपल्याला नेमकं काय साधायचं यामध्ये, आपल्याला पिरियोडिक टाइम काढायचं पेंडुलम, कोनिकल पेंडुलमचा. देयरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, ओके, जी अपॉन आर into tan of theta. G upon R is tan of theta. Therefore omega is equal to square root of G upon R tan of theta. G up. What is G? Acceleration due to gravity. What is R? R is the radius of circular path. What is theta? Angle made by string with vertical. Angle made by string with vertical. आता या ठिकाणी आपण थोडी या ठिकाणी ट्रिग्नोमेट्री घेऊया. या ठिकाणी आता फ्रॉम फिगर डायग्राम कडे बघूया. फ्रॉम फिगर आता या ठिकाणी थीटा येते, साइन ऑफ थीटा घेऊ. सॉरी, आपण अजून एक स्टेप घेऊ, एक्सटेंड करू. ओमेगा इज इक्वल टू जी अपॉन आर. व्हॉट इज टॅन थीटा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. मग आता घेऊ आपण फ्रॉम फिगर. फ्रॉम फिगर मध्ये डायरेक्ट आपण साइन थिटा घेऊया. साइन थिटा यामध्ये काय येणार बघा, समोरील बाजू. समोरील बाजू म्हणजे काय, पीसी किंवा सीपी. तो सीपी काय, स्मॉल आर डिवाइडेड बाय
कर्ण या ठिकाणी काय ओपी म्हणजे काय एल आहे म्हणजे आर इज इक्वल टू एल साइन थिटा आर इज इक्वल टू एल साइन थिटा असं झालेलं आहे आर हे एल साइन थिटा असणार हे काय असणार एल कॉस थिटा असणार आहे आता बघू या ठिकाणी सबस्टिट्यूट करू आपण देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी बाय आर हे आहे तसंच आणि साइन थिटा चे राहू दे असं साइन थिटा ऐवजी आपण काय सबस्टिट्यूट करू आपण आर अपॉन एल सबस्टिट्यूट करणार आहे आर अपॉन एल कॉस थिटा एक आर गेलेला आहे अजून काय जाणार काही नाही देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू जी डिवाइडेड बाय एल कॉस ऑफ थिटा g divided by l what is l length of string therefore आता ओमेगा म्हणजे काय माहिती का अँग्युलर स्पीड तो अँग्युलर स्पीडचा अजून एक फॉर्म्युला आहे 2 पाय अपॉन t what is t टाइम पिरियड पिरियडिक टाइम 2 पाय माहिती तुम्हाला पाहिजे किंमत 22 बाय 22 बाय 7 किंवा 3.142 डिवाइडेड g डिवाइडेड बाय l cos थीटा ही व्हॅल्यू मी 2 पाय अपॉन 7 हे टाकलेले आहे याचा अगोदर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आता t ची व्हॅल्यू काय t इज इक्वल टू 2 पाय ओके एक जर रिव्हर्स करू आपण t अपॉन 2 पाय हे पण रिव्हर्स करू आपण l cos थीटा डिवाइडेड बाय g therefore t is equal to 2 pi under root l cos theta divided by g. This is expression for time period of conical pendulum. What is g? Acceleration due to gravity. What is l? Length of string or length of conical pendulum. What is theta? Angle made by string with vertical. आता आपण हा झाला टाइम पिरियड नंतर आपण घेऊया फ्रिक्वेन्सी व्हॉट इज फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय वारंवारता इट इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड 1 अपॉन t देयरफॉर इथे या ठिकाणी घ्या 1 अपॉन t म्हणजे आपण रिव्हर्स घेऊ आपण 1 अपॉन t इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय मग हे कसं येईल डायरेक्ट g हे उलट येईल डिवाइडेड बाय l cos थीटा देयरफॉर 1 अपॉन t म्हणजे काय n is equal to 1 upon 2 pi under root g divided by l cos theta म्हणजे थोडक्यात काय याचा रेसिप्रोकल घ्या 1 upon t म्हणजे n याचा रेसिप्रोकल 1 upon 2 pi याचा रेसिप्रोकल काय येणार स्क्वेअर रूट ऑफ g upon l cos theta येणार g upon l cos theta येणार परीक्षेत यामध्ये प्रश्न विचारलेला असेल टाइम पिरियड ऑफ define conical pendulum and obtain expression for time period of conical pendulum तर यामध्ये हे लिहायचं एकदम ओके पहिलं व्याख्या लिहायचं आहे इट इज अ सिंपल इट इज अ पेंडुलम इन व्हिच bob moves in a horizontal circular motion string in a conical shape such is a system is called as a conical pendulum consider m is a mass of bob. So r is it moves in a horizontal circular path. R is the radius of circular path. L is the length of string. Theta is the angle made by string. T is tension in the string. Mg is vertical downward force mg. हे लिहायचं म्हणजे बॅलन्सिंग फोर्स लिहायचं. T cos the balance with mg. T sin theta balance with centripetal force necessary for circular motion. मग दोन इक्वेशन डिवाइड करायचे मग नंतर सॉल्व करायचं. हे जॉमेट्री बघा हे सर्व व्यवस्थित लिहिलेलं आहे एकदा घरी करा ओके जर काही शंका असेल नंतर तुम्ही विचारू शकता सोपं आहे पण मी सोप्या पद्धतीने इथं मांडलेलं आहे ओके काही गडबडून जायचं नाही पहिलं डेफिनेशन लिहायचं मग याचं डायग्राम काढायचं याचं थोडं वर्णन लिहायचे हे मॅथमॅटिकल स्टेप्स लिहायचे हा अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी